मित्रांनो, नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं त्याने सगळ्यात जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेन म्हणजे नव्या पिढीच्या तरुणांनी आंदोलनाचा जो वणवा पेटवला त्याने सरकार हादरलं, संसद जाळली गेली आणि अखेर पंतप्रधानांनाही पद सोडावं लागलं. एवढा मोठा उद्रेक का झाला आणि याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? नमस्कार, मी पवन, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेऊ नेपाळमध्ये जेन तरुणांनी पेटवलेलं आंदोलन नेमकं का घडलं, त्यामागची कारणं काय आहेत आणि भारतासाठी यातला धडा काय आहे. सुरुवात झाली सरकारच्या एका निर्णयापासून. सोशल मीडियावर बंदी. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स म्हणजेच ट्विटर यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर बंदी आणली गेली. कारण सांगितलं, हे प्लॅटफॉर्म स्थानिक कायद्याचं पालन करत नाहीत, त्यांची अधिकृत नोंदणी नाही, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, सायबर गुन्हे वाढले आहेत. पण मित्रांनो, आजच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया फक्त मनोरंजन नाही, तो त्यांचा संवादाचा श्वास आहे, स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यामुळे ही बंदी म्हणजे थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रहार. तरुणाई संतापली आणि रस्त्यावर उतरली. शाळकरी मुलं देखील यात सहभागी झाली. आंदोलन उग्र झालं, संसद जाळली गेली, माजी पंतप्रधानांचं घर पेटवून दिलं गेलं. दुर्दैवाने त्या आगीत माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि अखेर पंतप्रधान ओली यांनाही पद सोडावं लागलं. आंदोलनाचं मूळ कारण काय आहे? सोशल मीडिया बंदी हा फक्त ट्रिगर होता. खरं कारण आहे तरुणांमधला असंतोष. बेरोजगारी वाढली आहे, महागाईने कंबर मोडली आहे, भ्रष्टाचार प्रचंड आहे, घराणेशाहीवर लोकांचा रोष आहे. तरुणांनी या सगळ्या मुद्द्यांवर आधी सोशल मीडियावर आवाज उठवला, पण सरकारने त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. इथेच संतापाचा स्फोट झाला. भारतासाठी यातलं महत्त्वाचं काय आहे? नेपाळ हा भारताचा सर्वात जवळचा शेजारी. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि लष्करी संबंध आपले खूप जुने आहेत. भारत नेपाळ करारामुळे दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांच्या देशात मुक्तपणे जाऊ शकतात, राहू शकतात, काम करू शकतात. भारतीय लष्करात अजूनही गोरखा रेजिमेंट आहे. म्हणजेच नेपाळमध्ये अराजकता असेल तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. आधीच चीनने नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भारताला नेपाळ अस्थिर राहणं अजिबात परवडणार नाही. आता याचं मोठं चित्र काय आहे? दक्षिण आशियातली तरुणाई नेपाळचं उदाहरण वेगळं नाही. 3 वर्षापूर्वी श्रीलंकेत तरुणांनी महागाई आणि भ्रष्टाचार विरोधात बंड पुकारलं आणि राष्ट्राध्यक्षांना पलायन करावं लागलं. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी नोकरी आरक्षणावरून रक्तरंजित आंदोलन केलं. पाकिस्तानात तरुणाईची नाराजी सतत रस्त्यावर दिसते. म्हणजे दक्षिण आशियात तरुणाई ही बदलाची मोठी शक्ती बनत चालली आहे. सोशल मीडियामुळे त्यांना आवाज मिळाला आहे. पण बेरोजगारी, भ्रष्टाचार, घराणेशाही यामुळे त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य आहे. आता याचा भारतासाठी धडा काय आहे? भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे अशा असंतोषाची धग आपल्या शेजाऱ्यात दिसते आहे, याकडे आपण डोळसपणे पाहायला हवं. रोजगार, शिक्षण, पारदर्शकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर भर दिला नाही तर अशीच परिस्थिती इथेही उद्भवू शकते. थोडक्यात नेपाळमधलं आंदोलन हे फक्त एकाच देशाचं प्रकरण नाही. ते आपल्याला दाखवतं की तरुणाईला गप्प बसवणं शक्य नाही. त्यांना संधी, स्वातंत्र्य आणि न्याय हवा आहे. आणि भारताला यापासून धडा घ्यायला लागेल. कारण शेजारी आग लागली तर त्याची उष्णता भिंत ओलांडून इथवर येतेच.